पुढचं ट्रान्झॅक्शन आहे किंवा पुढची एंट्री आहे, ओपन अ बँक अकाउंट विथ डिपॉझिटिंग ₹5000. मला सांगा त्याचा अर्थ काय? 5,000 रुपये कॅश मध्ये बँक अकाउंट ओपन केले. बरं, अजून कोण सांगेल? 5,000 रुपये जमा करून आपण बँकेमध्ये अकाउंट ओपन केलं आहे. बरं, समृद्धी बोलणार आहे. चल बोल. 5,000 रुपये ठेवून बँक अकाउंट ओपन केले, चालू केले. ओपन अ बँक अकाउंट ओपन केलेलं आहे विथ डिपॉझिटिंग ₹5000. 5,000 रुपये डिपॉझिट करून बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. कळलं तुम्हाला काय? 5,000 रुपये डिपॉझिट करून बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. मग कोणते लेजर घ्यायचे सांगा बरं मला. बरं, हिने कॅश आणि बँक घेतलेलं आहे, अजून कोणी काय वेगळं घेतलंय? बरं, मग आधीच कॅश का घेतलं? तो ट्रान्झॅक्शन वाचताना तो असं वाचशील ना, ओपन अ बँक अकाउंट विथ डिपॉझिटिंग ₹5000. बरं, एक एंट्री होईल बँक अकाउंटला आणि दुसरी एंट्री कशाला होईल? कॅश. का? इथे तर कॅश हा शब्दच नाहीये. आपण 5,000 रुपये डिपॉझिट केले आहेत ना, म्हणून कॅश आली आहे तिथे. बरोबर आहे. ओपन अ बँक अकाउंट विथ डिपॉझिटिंग ₹5000. 5,000 रुपये बँकेमध्ये जमा करून आपण खातं ओपन केलेलं आहे, म्हणून एक जी एंट्री आहे ती आपण बँक अकाउंटला घेतलेली आहे आणि दुसरी जी एंट्री आहे आपण डिपॉझिट केलं. याचा अर्थ आपण बँकेमध्ये कॅश जमा केलेली आहे, म्हणून ह्याची दुसरी एंट्री कॅश लावू. इथे कॅश का आली कळलं तुम्हाला? बँकेमध्ये 5,000 रुपये डिपॉझिट केलेले आहेत, याचा अर्थ आपण बँकेमध्ये 5,000 रुपये भरलेले आहेत, म्हणून दुसरी एंट्री कशाला येईल? कॅशला. कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? देवनाथ काय डाऊट आहे? नाही, बरोबर आहे. एक एंट्री बँकला, दुसरी एंट्री कॅशला. मला सांगा बँक कोणतं अकाउंट आहे? बँक कोणतं अकाउंट आहे? पर्सनल. कोण रिअल बोलला? पर्सनल मध्ये लिहिलंय ना, व्यक्ती, संस्था, आणि त्याच्या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला दिलेलं आहे ही बँक, ती बँक, त्या बँकेची नावं दिलेली आहेत. बँक कोणतं अकाउंट आहे? पर्सनल. कॅश कोणतं अकाउंट आहे? रिअल. बरं, पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार बँकेला डेबिट जाईल की क्रेडिट जाईल? पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट द रिसिवर और डेटर, क्रेडिट द गिवर और क्रेडिटर. द रिसिवर और डेटर जर घेणारा असेल तर काय द्यायचा? डेबिट. घेणारा असेल तर काय द्यायचा? डेबिट. देणारा असेल तर काय द्यायचा? क्रेडिट. आपण बँकेमध्ये पैसे भरले म्हणजे बँक घेणारी का देणारी आहे? आपण बँकेमध्ये पैसे भरले तर बँक घेणारी की देणारी? घेणारी, म्हणून इथे काय द्यावं लागेल? डेबिट. मग आपण इथे लिहूया बँक अकाउंट डेबिटार. किती रुपये भरले आपण? 5,000. 5,000 टू कॅश अकाउंट. बरं, कॅश कोणतं अकाउंट आहे? कॅश कोणतं अकाउंट आहे? रिअलचा नियम काय म्हणतो? व्हॉट कम्स इन डेबिट, व्हॉट गोज आउट क्रेडिट. जर आलं असेल तर डेबिट द्या, गेलं असेल तर क्रेडिट द्या. मग आपण बँकेमध्ये पैसे भरले म्हणजे आपल्याकडून कॅश आली की गेली? म्हणून काय द्यावं लागेल? क्रेडिट. टू कॅश अकाउंट क्रेडिट आर 5,000. लक्षात आलं? काय चुकलं असेल दुरुस्त करून घ्या.